आम्ही माननीय मंत्री साहेबांकडे महाराष्ट्र राज्य युनियनची मोर्चा घेऊन आलो होतो। आम्ही सर्व ठिकाणी म्हणजे काल निवेदन दिलेलं होतं, पण त्यांचं अचानक काम निघाल्यामुळे ते आम्हाला भेटू शकले नाही। पण आम्ही तिथे निवेदनात दिले की आम्हाला मानधन नको, वेतन हवे, कर्मचारीचा म्हणजे दर्जा हवाय आम्हाला, आणि पोषण आहारामध्ये चांगल्या प्रतीचा आहार पाहिजे आहे। पोषण ट्रॅकर हे इंग्लिश मध्ये आहे, पण मराठीत हवा आहे आम्हाला। आणि जे शासनाने आता जो GR काढलाय 10वी पासच्या बाया बार करून 12वी पास दिले आहे, पण आमच्या ज्या 10-15 वर्षाच्या बाया जे कामकाज करत होत्या मदतनीस, त्यांना डावलले जात आहे। तर त्यांनी सरकारने त्यांचाही विचार करावा, त्यांना आता ह्या वर्षाच्या भरतीमध्ये त्यांना पदोन्नती द्यावी, हे आम्ही सरकारला सांगू इच्छितो। आमची पदयात्रा ही पालघर पासून ठाण्यापर्यंत पायी यात्रा, शहापूर पासून तर ठाण्यापर्यंत पायी बाया गेलेले आहेत। पूर्ण महाराष्ट्रात आमचं संपाचं नियोजन दिले जात आहे, पण काही ठिकाणी माननीय मंत्री भेटत नाहीत किंवा आयुक्त भेटतात, पण सांगतात तुम्ही ओरडत आल्या, बोमा मारत आल्या। जर आमचा पोटाचा प्रश्न असेल तर आम्ही बोमा मारणारच सरकारकडे। जेव्हा आम्ही ओरडणार, मागण्यांची घोषणा करणार, तेव्हा सरकार आमचं मागणं पूर्ण करणार आहे। म्हणून आम्ही आलो आणि आम्हाला आता वेतन मानधन नको, तो वेतनच पाहिजे, कारण जो वाढ चालू आहे। आज आम्हाला इथे आलो आम्ही त्यांना मागणी देण्यासाठी, आमचं पत्रक देण्यासाठी, तर आज त्यांच्या काही ते कारणास्तव आम्हाला भेटू शकले नाही। पण त्यांनी आम्हाला सांगितलं मी विधिमंडळात गेल्यानंतर तुमचा प्रश्न तिथे मांडेल आणि तुम्हाला सकारात्मक निर्णय मिळणार, असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं।